नमस्कार. आज आपण बघणार आहोत मसाला राजमा कसा बनवायचा ते. आता हे राजमा आहेत बघा, अजून याला मी भिजवलेलं नाही, हे मार्केटमधून आणलेले तसेच आहे. आता आपण याला धुवून घेणार आहोत आणि याला भिजत घालणार आहोत. हे मी धुवून भिजत घातले होते बघा, मस्त असे फुगलेले आहेत. आता हे आपल्याला 7 ते 8 घंटे असे भिजत ठेवायचे आहेत. आता हे जर सकाळी करायचे असतील आपल्याला तर आपल्याला हे रात्रीच भिजत घालावे लागतील. जर आपल्याला रात्रीच्या वेळेस करायचे असतील तर हे आपल्याला सकाळीच भिजत घालावे लागतील, तरच हे मस्त असे फुलतात आणि नरम होतात. मसाला राजमा करायचा म्हणजे आपल्याला इथं साहित्य लागणार आहे. तर इथं मी टोमॅटो घेतले, 2 छोट्या साईजचे टमाटे घेतलेले आहेत. इथं कढीपत्त्याची पानं घेतली आणि हे टरबूज मगज घेतलेला आहे मी, ज्याला आपण मगजबीसुद्धा म्हणतो. आणि इथं लसण आणि अद्रकाची पेस्ट घेतलेली आहे. हे 20 ते 25 कळ्या घेतलेल्या होत्या मी आणि अर्धा तुकडा अद्रकाचा घेऊन त्याची पेस्ट केलेली आहे. आता तुम्हाला जर मगजबी वापरायची नसेल तर तुम्ही इथं पांढरं खोबरंसुद्धा वापरू शकता. काजू असतील तर काजू पण इथं घेऊ शकता. आणि छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेऊया बघा. हे टोमॅटो टाकत आहे मी. राजमा चावल आपल्या सर्वांनाच आवडतात खाण्यासाठी आणि मुलांना तर फार आवडतात. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. हे सर्व साहित्य मी याच्यामध्ये टाकून घेते आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. बारीक पेस्ट करून घेतली मी बघा. आता गॅसवर एक पॅन ठेवून घेतलं, त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया बघा. तेल टाकून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. तेल गरम करून मी त्याच्यामध्ये छोट्या चमचनं 1 चमच राई घालून घेतलेली आहे बघा. या चमचने 1 चमच राई टाकलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये ही प्युरी घालून घेऊया. सर्वात पहिले आपल्याला हे लसण आणि अद्रकाची पेस्ट घालून घ्यायची आहे. थोडी परतली जाईल याच्यावर आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. सोबतच कढीपत्ता. आपण मिक्सरच्या भांड्यामधली सर्व प्युरी टाकून घेतली. आता जी या मिक्सरच्या भांड्याला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. प्युरीला आपल्याला 5 मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली जी प्युरी आहे ते मस्त अशी शिजलेली आहे. आता गॅसने लहान केलेला आहे. आता आपण दुसरे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया. आता सर्वात आधी आपण इथं जिरा पावडर घालून घेऊया. इथं मी जिरं वापरलेलं नव्हतं, तर आता आपल्याला इथं फक्त जिरा पावडर घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जिरा पावडर घालायचं नसेल तर तुम्ही इथं अर्धा चम्मच जिरंसुद्धा वापरू शकता. आता इथं आपण धना पावडर घालून घेऊया 1 चम्मच आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार. आता इथं मी 1.5 चम्मच घालून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला इथं हळद वापरायची आहे. आता याला घेऊया आपण असं परतून. जे आपण हे मसाले टाकले ते मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अंबारीचा गरम मसाला. आता तुम्ही हे जर मसाला नाही घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही इथं आपला मॅगीचा मसालासुद्धा वापरू शकता. आणि आता माझ्या घरी बनवलेला मी काळा मसाला अर्धा चम्मच याच्यामध्ये घालून घेते. हे माझ्या घरचं आहे. आता याला मिक्स करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट राहिली होती त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं मी आणि ते आता याच्यामध्ये टाकून घेते आणि याला मिक्स करून घेते. आता गॅस मोठा करायचा आपल्याला आणि याला शिजवून घ्यायचं. आता याला 5 ते 10 मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपल्या ज्या ग्रेव्हीला मस्त अशी तरी सुटेल. 10 मिनिटांमध्ये बघा मस्त अशी तरी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये हे मीठ घालून घेऊया. आता इथं मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तसं तर अंदाजे 1 चमच घातलेलंच आहे, तर तुम्ही तुमच्या चवीपुरतं घालून घ्या. आता इथं घालायची आहे आपल्याला इथं हे ताज्या दुधावरची साय घेतलेली आहे मी. याच्यामुळे काय होईल, जी आपली जी ग्रेव्ही आहे ते मस्त अशी क्रीमसारखी लागते. याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला जर घट्ट खायची असेल तर तुम्ही अशाच मसाल्यामध्ये हे राजमा टाकून खाऊ शकता. जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी घाला आणि याला असं शिजवून घ्या. आता आपण याच्यामध्ये हे राजमा टाकून घेणार आहोत आणि याला नंतर 5 मिनिट आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे. मस्त असे शिजले जातात कारण ते भिजलेले आहेत, लवकर शिजतात. मस्त अशी राजमाची आपली भाजी तयार होते. मसाला राजमा तयार आहे बघा. पोळीसोबत पराठ्यासोबत खायला मस्त लागतो. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा तुमच्यासाठी मी एक अशीच नवीन रेसिपी घेऊन येईन. धन्यवाद.